वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या 2 मंदिरांचा उल्लेख केला। या दोन्ही मंदिरांवरती वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय। त्यामुळे या मंदिरांची जागा हिंदूंची की जागा वक्फची यावरचे वाद गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात सुरू आहेत। तर या एका प्रकरणामध्ये मशिदीवर वक्फ बोर्डाने दावाही सांगितलाय। महाराष्ट्रात कुठे कुठे घडतं हे सगळं पाहूयात। कोल्हापुरातल्या वडणगेमधलं शिवमंदिर आणि बीडमधलं कंकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातल्या याच 2 मंदिरांचा उल्लेख अमित शहांनी वक्फ सुधारणा विधेयकावरच्या लोकसभेतल्या चर्चेदरम्यान केला। या दोन्ही मंदिरांवर वक्फनं दावा सांगितलाय। वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली। मान्यवर, ये सब जब जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं, वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है। मुतवल्ली भी उनका होगा, वाकिफ भी उनका होगा, वक्फ भी उनका। परंतु वक्फ की संपत्ति, इसका रख रखाव ठीक से हो रहा है नहीं। वक्फ का संचालन कानून के हिसाब से हो रहा है, निजी उपयोग के हिसाब से। सैकड़ों साल पहले किसी बादशाह ने दान किया, हमारी भाषा में कहो तो धर्मादा किया। अब इसकी संपत्ति को आप 12,000 रुपये में 5 सितारा होटल बनाने के लिए दे देते हो। कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यात वडणगेमध्ये हे छोटं शिवमंदिर आहे आणि याच मंदिराच्या जागेवरून वाद आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावात जी जागा आहे त्या जागेचा उल्लेख केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला। या जागेबाबतचा जर परिस्थिती पाहिजे झाली तर वक्फ बोर्डाने या जागेवर दावा केलाय, असा जो दावा आहे तो केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला। यात सगळ्या मंदिर परिसरामध्ये आहे, यात सगळ्या जागा परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी ही जागा आहे, ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केला असं म्हणणं जे आहे ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेलं होतं। हा सगळा परिसर जो आहे तो आपण पाहतोय वडिंगे या गावातला आहे। वडिंगे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असणारी ही जागा आणि या जागेपासूनच अगदी काही अंतरावर एक महादेव मंदिर देखील आहे। हा सगळा परिसर जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून कुठेतरी वादाची परिस्थिती पाहायला मिळते। वक्फ बोर्डाने या सगळ्या जागेवर दावा देखील केल्याचं सांगितलं जातं। खरं तर परिस्थिती पाहायची झाली तर ग्रामस्थांकडून असं सांगण्यात येतं की ही जी जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते। मुस्लिम समाजाचं या ठिकाणी मुस्लिम समाजाला ही जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र आता वक्फ बोर्ड जो आहे तो या जागेवर दावा करतोय ही जागा जी आहे ती वक्फ बोर्डाच्या नावावर करा, असं जे या ग्रामस्थांमधून जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया पाहायला मिळते। वडगणेमधल्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फनं दावा केला। या जागेच्या मालकी हक्कावरनं न्यायालयीन वाद सुरू आहे। महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर 89 मधल्या जागेवरनं वडगणे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजामध्ये न्यायालयीन वाद आहे। एकूण 17 गुंठे जागेत मुस्लिम समाजाची मशीद आणि काही दुकानगाळे आहेत। या मंदिराच्या जागेवर वक्फनं दावा सांगितल्यानंतर गावात काही काळ तणावाची परिस्थिती होती। या विरोधात गाव बंद ठेवून निदर्शनही करण्यात आली होती। ही महादेव मंदिराची जागा आहे, महादेव मंदिर परिसराची जागा आहे आणि या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाला प्रार्थनेसाठी आमच्या गावाने दिलेली जागा आहे। त्या जागेवरती वक्फ बोर्डानं दावा दाखल केला आणि महादेव मंदिरानं ही जागा परिसराचा विषय जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं वक्फ बोर्ड काबीज करत होतं। आमच्या गावानं संपूर्ण बंद पाळला आणि आमचा आवाज आज संसदेत पोरला, याचा अभिमान आहे आणि संसदेत जे काही आमचे मुद्दे उपस्थित केले त्याला आमचं समर्थन आहे। फक्त ग्रामपंचायत आणि ह्याच्यात जे गाळेधारक गाठ आहे यांच्याबद्दल आमचा वाद सुरू आहे, मंदिरांना मस्जिदचा वादच नाही। आणि मान्य अमित शहा पर्यंत जी बातमी पोहोचली गेली ती चुकीची पोहोचली गेली, कारण आतापर्यंत जर आपण बघितलं संसदेमध्ये ज्या वेळेला अशा काही गोष्टी चालतात त्यावेळेला हातात कागद घेऊन पुराव्याविषयी बोललं जाते। मान्य अमित शहानी फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून हा मुद्दा जो वडणगे गावामध्ये असं घडलं त्याचं कारण म्हणजे हे विधेयक वक्फ बोर्डाचं विधेयक पास करण्याचं चाललं होतं, त्यासाठी त्यांनी फॉर एक्झाम्पल म्हणून हे दिलेलं आहे की बाबा वक्फ कशा पद्धतीनं प्रॉपर्टी हडप करतं। त्याचं एक वडणगेचं एक उदाहरण म्हणजे मंदिरच त्यांनी कशात घालण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी तोंडी फक्त त्यांच्या हातात कुठलाही कागदोपत्री पुरावा
नव्हता. ही माहिती अतिशय बरोबर आहे. महादेव मंदिर आहे, महादेव मंदिराची यात्रा इथे भरते, पूर्वी पार भरते. आणि ती यात्रा भरते या जागेत आता बांधकाम झालेलं कोणतीही परमिशन नाही. ग्रामपंचायतची परमिशन घ्यायला पाहिजे, स्वतःची जागा असेल तरी याला कोणतीही परमिशन यांनी घेतलेली नाही. ह्या नात्यात अशा गोष्टी आहेत. अमित शहा जी बोलले ते अगदी बरोबर बोललेले आहेत. तरी सिटी सर्वे नंबर वेगळा असलं तर तुम्ही बघू शकता, मंदिर लागूनच आहे, पावलाच्या अंतरावर आहे आणि इथे यात्रा भरती पूर्वीपासून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उल्लेख केलेल्या बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली. बीड शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारं प्राचीन कंकालेश्वर जलमंदिराला जवळपास 1000 वर्षांचा इतिहास आहे. आधी या मंदिराचा इतिहास काय ते जाणून घेऊया. 1200 वर्षांपूर्वी हे ऐतिहासिक जलमंदिर बांधण्यात आलं. चालुक्य राजा 6वा विक्रमादित्यच्या काळात हे मंदिर बांधलं गेल्याचं सांगितलं जातंय. चालुक्य वास्तुशास्त्र कलेचा उत्तम नमुना असलेलं हे मंदिर आहे. या मंदिरात लढणाऱ्या स्त्रियांची शिल्प आहे. एकाच खडकात हे मंदिर बांधण्यात आलंय. सध्या या कंकालेश्वर मंदिराच्या जागेवरनं वाद आहे. या मंदिराच्या 12 एकर जागेवर वक्फ बोर्डानं दावा केलाय. कंकालेश्वर मंदिराकडे शेकडो एकर जागा होती, मात्र या जागेवर अनेक अतिक्रमणं झाली. मंदिरातली काही जागा विश्वस्तांनी परस्पर मुस्लिम समुदायाला विकल्याचंही समोर आलं. आता हे प्रकरण हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहे. हिंदू पक्षकार आणि मुस्लिम पक्षकारांकडनं वेगवेगळे दावे करण्यात आले. ही जागा कित्येक वर्षांपासून मंदिराचीच असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. तर 12 एकर 18 गुंठे जमीन निजाम काळात दर्ग्याला दिली आणि दर्ग्याची ही जागा मुतवलींच्या ताब्यात असल्याचं मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं आहे. या वादाप्रकरणी नेमक्या नोंदी काय आहेत, त्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे. दादा गुरु, मानदास गुरु, कल्याण महाराज गुरु, संजय गुरु आणि अभिषेक गुरु हे काल जे त्याचे वक्फ बोर्डामध्ये ते अमित शहा जे बोलले ते 101% खरं आहे. इथं जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबरसिंह चव्हाण, 2017ला त्यांनी जमीन 30 लाख रुपये एकरने ही जमीन सगळी विकली. नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले. नंतर इथं आम्ही सगळं वारंवार चौकशी केली. केंद्रीकर साहेबाकडे गेलो, इथं SP कडे गेलो. सगळ्या जितके SP, कलेक्टर, तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला. सगळे कागद तुम्हाला दाखवतो. इथं कुणीच बघितलं नाही. जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले, लगेच SP साहेबाचा फोन आला, ॲडिशनल साहेबाचा, बाबा तुम्ही या, तुमच्याकडे भेटायला येतो मी 4 नंतर तुमचा टाइम घेतो. त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला. बीडच्या कंकालेश्वर मंदिराबद्दल अमित शहांनी केलेला दावा खोटा असल्याचं मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं आहे. 1995च्या वक्फ कायद्यानुसार ट्रिब्युनलमध्ये गेलो, तिथे स्टे मिळाला. आमदार सलीम यांनी 23 लाखाचा फंड दिला होता गार्डनसाठी. त्याला स्टे घेऊन आलो मी. नंतर जे तर सुनील मनोहरराव बोर्डे यांनी जे तर प्रकरण CA कॅज्युअल ॲप्लिकेशनने वर करून न घेता रीट पिटिशन क्रमांक 7622ने वर करून घेतलं. ते हायकोर्टात सुद्धा जे तर दर्ग्याच्या बाजूने निकाल लागलेला आहे, स्टे मिळालेला आहे. कोल्हापूर आणि बीडमध्ये मंदिराच्या जागेवर वक्फचा दावा आहे. मात्र मुंबईत एक असं प्रकरण समोर आलंय ज्यामध्ये मशिदीवर वक्फ बोर्डानं दावा केल्यानं मशिदीचे विश्वस्त नाराज आहेत. मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवरची मिनारा मशीद ही इंग्रजांच्या काळात बांधण्यात आली. या मशिदीवर या बोर्डानं दावा केलाय. मात्र मशिदीच्या विश्वस्तांना हा दावा मान्य नाही. मशिदीच्या जवळपास 1.7 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय. सध्या मिनारा मशिदीचं हे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. मुंबईतल्या अशा 50 मशिदींच्या जमिनींवर असे वाद होऊ शकतात असं मिनारा मशिदीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे. हाँ, तो मैडम सबसे बड़ा मुंबई में ऐसे कितने मस्जिद आप बता रहे हैं? मेरे हिसाब से साउथ बॉम्बे की सारे मस्जिदें जो झुनी है, लगभग कितनी? अब ऐसा तो मैं 50 बड़ी मस्जिदों का सोच सकता हूँ कि ये सारी की सारी इंग्लिश ट्रस्ट है, सारे की सारी प्रॉपर्टी डेडिकेटेड टू द ट्रस्टीज है. अब मैं आपको बात बताऊँ, हमारी यहाँ पर भी कब्जा आ सकता है या यहाँ पे दावे आ सकते हैं, ऐसा आपको लग रहा इनका है? बोलना ये है कि भाई आप हिलो तो हमसे पूछ के हिलो. मैं बोला 80,000 ट्रस्ट को तुम संभाल कहाँ पाओगे कि आप पूछ के हिलेगा. हमको ऑन द साइट बैठे, जैसे आप आ गए मस्जिद में, फैसला लेना पड़ा कि नहीं. अभी हम वक्फ बोर्ड को पूछने जाएंगे, भाई मैडम आई उनको इजाज़त दे के ना दे. पावर करप्ट्स, एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्युटली. 2013 का जो वक्फ एक्ट में बदलाव आया था जिसमें अनलिमिटेड पावर वक्फ बोर्ड को दे दिया गया था, वो अनकॉन्स्टिट्यूशनल था. मैं खोल के कहता हूँ, किसी इंसान को किसी इंसान पे इतना पावर देना ही नहीं चाहिए.
महाराष्ट्रात बीड, कोल्हापूरमधल्या मंदिरांसह आणखी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे वाद आहेत आणि आता तर मशीद विरुद्ध वक्फ असे वादही समोर येऊ लागले आहेत. आता वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर हे वाद तसेच वर्षानुवर्ष न्यायप्रविष्ट राहणार की लवकर न्यायनिवाडा होऊन योग्य निकाल लागणार याची उत्सुकता आहे. बीडहून विनोद जिरेसह विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.